चला सामना सुरू होतोय. गेम ऑन, लेट्स प्ले. पहिला चेंडू ऑन साइडला गॅप मधून चेंडू चाललाय स्क्वेअर लेग, सीमा रेषेच्या बाहेर चौकार येतोय. पहिल्या चेंडूवरती दमदार सुरुवात. सुनील आणि रोहित ही जोडी आहे आणि गोलंदाजी मार्कवरती गणेश शेलार महाराष्ट्र पोलीस आहेत. यावीस बिग हिट, क्षेत्ररक्षक आहेत, लॉंगॉनला जज करतायत आणि झेल सोडला जातोय आणि चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर. षटकार येतोय. मौका भी दिया और छक्का भी दिया. धावसंख्या आहे 10. धावसंख्या आहे 10. जीवनदान मिळते फलंदाज सुनीलला. क्लीन बोल्ड, यश उद्ध्वस्त दांडी, गोल यू मिस, आय विल डेफिनेटली इट. फलंदाज झाले बाद. सुनील बॅक टू द पवेलियन. हर्षल नवीन फलंदाज. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहेत, जज करतात. त्यांच्या आवाक्याच्या बाहेर प्रयत्न खूप चांगले केले होते, प्रयत्नांना यश मिळत नाहीये. सीमा रेषेच्या बाहेर हा येतो षटकार. धावसंख्या आहे 16. आज देखील 8 संघ आहेत. नेक्स्ट मॅच गावदेवी कांबा आणि सिद्धिविनायक आपटी या दोन टीम मध्ये असेल. फुलटॉस चेंडू आहे, बॅटची कडा, गॅप मधून चेंडू चाललाय लॉंग लेगच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट आहे, शर्यत लागली आहे आणि ती शर्यत जिंकली फायनली चेंडूने. लॉंग लेग सीमा रेषेच्या बाहेर हा येतो चौकार. धावसंख्या आहे 20. ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा बॅटच्या आतली कडा आहे. आय थिंक प्लेड ऑन. येस, प्लेड ऑन झालेले आहेत. फलंदाज झालाय बाद. तरी देखील डायरेक्ट हिट करतायत. आउट आहे. यस, प्लेड ऑन झाले. बॅटची आतली कडा आणि थेट यष्ट्यांवरती वेध घेतला, बेल्स पडली आणि फलंदाज देखील बाद झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 2 बाद 20.
जयेश येत आहेत नवीन फलंदाज. स्ट्रायकिंगला फलंदाज रोहित आहे आणि गोलंदाजी मार्कवरती फुलटॉस चेंडू आहे. ड्राईव्ह करतायत आणि चांगले क्षेत्ररक्षण गणेश शेलार करतायत. धावाची संधी आहे. मिल्टील्या चेंडूवरती एकूण 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. गोलंदाज साहिल आहेत. बालवीर गोवेली आणि रायते 11 रायते हा सामना सुरू आहे. फुलटॉस चेंडू आणि चेंडू काही काल हवेमध्ये होता. थोडेसे धडपडतायत कारण की ते देखील डे नाईट ड्युटी करतायत. त्यांच्यावरती देखील ताण आहे. महाराष्ट्र पोलीस आहेत. त्यानंतर त्यांचं स्वतःचं मेडिकल देखील आहे. त्यामुळे तिथे देखील त्यांना राहावं लागतं. आणि आता तसं पाहिलं तर वय सुद्धा झालेले आहेत. जर्सी क्रमांक 7 आहे MS धोनीचा. मिसटायमिंग आहे. झेलची शक्यता असेल. फिल्डरने प्रयत्न खूप चांगले केले होते. चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. हा येतो चौकार. जयेशच्या बॅटमधून हा चौकार येतो. धावसंख्या आहे 27. क्या बात आहे. अतिरिक्त बाउन्स आपण पाहिलं. वेग देखील होता या चेंडूवरती. पूर्णपणे बीट केलंय. येतो डॉट बॉल. धावसंख्या धावफलकावरती आहे 27. 27 धावा. चांगलं बॅटल सुरू आहे. बॅटची कडा. शॉर्ट टर्नमॅनला क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण आणि त्याच्यावरती मिळते 1च धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 28 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक हे दुसरं सुरू आहे आणि दुसऱ्या षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. साहिल गोलंदाजी मार्कवरती. योगराज बुटिरे सर आणि कृष्णा केने सर हे 2 ऑफिशियल पंच आपण पाहतोय या सामन्यासाठी. हाफ ट्रॅकर आहे चेंडू. अतिरिक्त बाउन्स आणि पंचांचा इशारा वाईड बॉलचा येतोय. 1/4 दी ओव्हर. फर्स्ट बाउन्सरचा इशारा येतोय. धावसंख्या आहे 29. 29 धावा. 10 क्रिकच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. अनेक प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून या सामन्याचा आनंद घेत आहेत. ऑन द टॉस खेळण्याचा प्रयत्न आणि आलाय हा डॉट बॉल. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 29. अवघ्या 9 धावेंचं षटक हाताळलंय गोलंदाज साहिलने आणि या मॅच मध्ये बालवीर गोविली या टीमला कमबॅक करून दिलाय. फुलटॉस चेंडू आहे. ड्राईव्ह करतायत. डीप मध्ये फिल्डर आहेत. लॉंग ऑनला खराब क्षेत्ररक्षण. सीमारेषेच्या बाहेर. हा येतो चौकार.
क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफला जज करतायत. सुरेख झेल पकडलाय लॉंग ऑफ सीमारेषेवरती. वीरेंद्रने फलंदाज झालाय बाद. न्यू बॅट्समन आहेत प्रशांत. पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळते. डीप मधून फिल्डर येतील. वीरेंद्र येत आहेत पुन्हा एकदा. चांगले क्षेत्ररक्षणाने त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 34 धावा धावफलकावरती आहेत. धावसंख्या आहे 34. विश्वास केने यांचं देखील इथे आगमन होत आहे. वेलकम स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. पुन्हा एकदा ड्राईव्ह करता. स्ट्रेट ड्राईव्ह आहे. पुन्हा एकदा वीरेंद्र येतील चेंडूवरती आणि त्याच्यावरती मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 35. वीरेंद्र बॅकअप साठी बोलवत होते परंतु फिल्डर जागेवरून हललाच नाहीये. लॉंग ऑनचा जो फिल्डर होता. धावसंख्या 35. 35 धावा. नेक्स्ट मॅच आहे गावदेवी कांबा आणि सिद्धिविनायक आपटी. डीप मध्ये पुन्हा एकदा वीरेंद्र आहेत आणि वायडिश लॉंग ऑफला चांगले क्षेत्ररक्षण. 2 धाव पूर्ण होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिळतील चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 37. 37 धावा धावफलकावरती आहेत. एक चेंडू शिल्लक आहे आणि तो देखील येतो डॉट बॉल. पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 37. पहिल्या षटकामध्ये 20 बनवल्या होत्या. त्यानंतर चांगलं कमबॅक बालवीर गोविली या टीमने केलंय या मॅच मध्ये. कारण की दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकामध्ये एकूण 17 धावा खर्च केल्या या 2 षटकांमध्ये. हॅलो हॅलो संकेत नवीन गोलंदाज आहेत. कट करतात चेंडूला आणि त्याच्यावरती मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 38. 38 धावा धावफलकावरती आहेत. चांगलं कमबॅक झालं या मॅच मध्ये. बालवीर गोविली. स्ट्रायकिंगला फलंदाज प्रशांत आहेत. क्या बात आहे. प्रचंड वेग आहे संकेतच्या गोलंदाजीमध्ये. आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या 38. रायते 11 रायते हा संघ इन ऍक्शन मध्ये आहे. त्यांच्या समोर बालवीर गोवेली. क्या बात आहे. अतिरिक्त बाउन्स आपण पाहिलं. धावबाची संधी. विकेटचं बदन. फलंदाज झालाय बाद. एक्झॅक्टली कोणता फलंदाज बाद आहे. प्रशांत बाद होतोय.
नवीन फलंदाज आहेत मेघश्याम, ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो. मेघश्याम येत आहेत बॅटिंग करण्यासाठी 6व्या क्रमांकावरती. 4 बाद 38 ही धावसंख्या आहे. याही षटकामध्ये संकेत इम्प्रेस करतोय. यावेळी चांगला चेंडू आहे, पाहतच राहिले फलंदाज मेघश्याम आणि आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या आहे 38. एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय या षटकामध्ये. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकरा चेंडू, हार्ड लेंथ आपण पाहिली, पुल करण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा येतोय हा डॉट बॉल. एक चेंडू शिल्लक आहे या षटकातील. 1/4 ओव्हरचा इशारा येतोय. धावसंख्या आहे 38. 5 चेंडू फेकलेत गोलंदाज संकेतने. अवघी 1 धाव खर्च केली आतापर्यंत या 5 चेंडूंमध्ये. पुल केलाय, क्षेत्ररक्षक आहेत ते फक्त बनतील प्रेक्षक. स्क्वेअर लेग, सीमारेषेच्या बाहेर. षटकार 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 44. मोनिश गोलंदाजी मार्क वरती सेकंड स्पेल मध्ये येतोय. मिस्टायमिंग आहे. कॉटन बॉलची संधी. फलंदाज झाले बाद. बिग विकेट डाऊन. सलामीचा फलंदाज रोहित. बॅक टू द पवेलियन. ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा. आणि यस, बॅटची कडा आहे. फलंदाज झालाय बाद. बॅक टू बॅक 2 विकेट मिळवलेत या षटकामध्ये. मोनिशने पूर्णपणे धावसंख्येला ब्रेक लावलाय, धावसंख्येला अंकुश लावलाय. बालवीर गोविली या टीमने या मॅच मध्ये चांगली कामगिरी केली आहे. चला, विनंती असेल गावदेवी कांबा आणि सिद्धिविनायक आपटी या दोन्ही टीमच्या कॅप्टनला की आपण टॉस साठी या. नेक्स्ट मॅच या 2 संघांमध्ये असणार आहे, सिद्धिविनायक आपटी आणि गावदेवी कांबा. ओम येत आहेत नवीन फलंदाज. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती गोलंदाज मोनिश. मंकड विकेट घेण्याचा प्रयत्न होता या चेंडूवरती. यू आर चालाक ब्रो. धावबाची संधी आहे आणि विकेटचं पतन. फलंदाज झाल्या बाद. तू चल मे आया ही स्थिती आपण पाहतोय रायते 11 रायते या टीमची.
न्यू बॅट्समन देवीदास आहेत, परंतु स्ट्राईक इनला फलंदाज मेक्षाम येतोय, ज्याच्या बॅटमधून एक षटकार आलाय. धावसंख्या आहे 44. 7 फलंदाज बाद झालेत आतापर्यंत या इनिंगमध्ये रायते 11 रायते या टीमचे. चला कांबा टीमचे कॅप्टन आणि आपटी टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या. क्या बात आहे, सुरेख गोलंदाजी. धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये, दोन्ही फलंदाज एकाच एंडला. अपघात निश्चित आहे, फलंदाज झालाय बाद. दोन चेंडू शिल्लक. ऑन साइडला फटका चांगला, गॅप मधून चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. चौकार येतोय मेक्षामच्या बॅट मधून. धावसंख्या 48. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 48 धावा धावफलकावरती आहेत. बॅकफुटला गेले, कट करण्याचा प्रयत्न आणि आलाय हा डॉट बॉल. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 48 आणि 49 धावांचं टार्गेट सेट केलंय बालवीर गोविली या टीम समोर. रायते 11 रायते या टीमने. नेक्स्ट मॅच आहे गावदेवी कांबा आणि सिद्धिविनायक आपटी. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपण टॉस साठी या. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करूया.
चला इथे कॅप्टन उपस्थित आहेत. विनंती असेल चला गावदेवी कांबा या टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या, कारण की आपटी या संघाचे संगणक इथे उपस्थित आहेत. चला 49 धावा बनवायचे आहेत आणि ऐकूया आपण आवाज मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ टिटवाला, व्हॉइस ऑफ कोंडेरी, आमचे अत्यंत जवळचे मित्र. नक्कीच विश्वासजी केने सरांचा आवाज आपण ऐकणार आहोत या पुढीलच्या इनिंग मध्ये. यस धन्यवाद रोशनजी संती सर आणि पुण्याच्या सर्व लाडक्या क्रिकेट रसिकांचा मान्यवरांचा आम्ही करतोय या स्वर्गीय श्रावणी स्मृती चषकाच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आणि सकाळच्या सत्राला होते सुरुवात. पहिली मॅच मधाच्या आतमध्ये रायते 11 रायते त्यांच्या अगेन्स्ट बाळबीर गोवेली. पहिला चेंडू मधाच्या आतमध्ये फेकला जाईल. हो थिसणारा चेंडू होता. इथे मात्र चांगला चेंडू आणि त्याला गॅप शॉट सिलेक्शन इथे मात्र पाहायला मिळतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक भरधाव वेगाने पाठलाग करतायत. तत्पूर्वी या 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते. आदिशक्ती जगदंबे मातेला नमन करून आणि महाराष्ट्राच्या आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देऊन आजच्या या अंतिम दिवसाला मेगा फायनलच्या दिवसाला आपण करूयात सुरुवात. पहिली मॅच रायते 11 रायते त्यांच्या अगेन्स्ट बाळबीर गोवेली जिंकण्यासाठी धावा बनवायच्यात 49 धाब्यांची आवश्यकता असेल आणि केतन आणि राज ही जोडी मधाच्या आतमध्ये. हो क्या बात आहे. बॅकफुट पंच पाहायला मिळतोय. बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेनं चेंडू वेगाने ट्रॅव्हल होतोय. सीमारेषा पार धमाकेदार चौकार. सहा धाबा धावफलकावरती गोलंदाज जयेशला आपण पाहतोय. ओ आडव्या पाट्यावर साईडला आणखी एक धमाका. बॅक टू बॅक 2 इन अ रो. दणदणीत खणखणीत चौकार. कमालीची फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. आज पंचांच्या भूमिकेमध्ये आमचे के कृष्णा केणे सर, प्रवीणजी विषे आणि आज आमचे योगराजजी बुटेरे बक्याबाई आज देखील आहेत सज्ज. आणि आज मात्र नक्कीच या त्रिमूर्तीच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाईल. आमचे सर्व आयोजक मंडळी देखील इथे मात्र सज्ज असतील. त्यांची देखील तितकीच मेहनत आहे या स्पर्धेसाठी. आणि रोशनजी संते सरांचा गोड आवाज देखील आपण ऐकता या स्पर्धेच्या वतीनं. त्यांचं देखील आपण करूयात कौतुक. हो आणखी एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो, परंतु क्षेत्ररक्षक होते गळी रिझन मध्ये. आणि तत्पूर्वी झेल ड्रॉप. सचिनजी सिसवे आपटी आपण या, कारण की पुढील मॅच आपण पाहणार आहोत सिद्धिविनायक आपटी त्यांच्या अगेन्स्ट गावदेवी कांबा. ओहो
दांडी दांडी गोल यू मिस आय डेफिनेटली विकेटची प्राप्ती फलंदाज होते बाद माघारी परतावा लागेल राजला. सचिन या व्यासपीठावरती या आपलं देखील स्पर्धेच्या वतीनं सहर्ष हार्दिक स्वागत. नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये गणेश दाखल होतोय. जिंकण्यासाठी धावा बनवायच्यात 49. सुरुवात दमदार राहिली होती. पहिल्या षटकामध्ये आपण विचार केला तर 4 चेंडूमध्ये 10 धावा धावफलकावरती जोडल्या होत्या. तदनंतर मात्र विकेटची प्राप्ती झाली आणि आता मात्र नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये गणेश होतोय दाखल. गणेशवरती आता मात्र ही जबाबदारी असेल. ओहो, इथे मात्र चांगलं प्रदर्शन पाहायला मिळतं. बॅकअप देखील तितका चांगला त्या अनुषंगाने इथे हा डॉट चेंडू मधाच्या आतमध्ये फेकला जातोय. विकेटची प्राप्ती झाली आणि तदनंतर मात्र हा डॉट चेंडू देखील आपल्याला पाहायला मिळाला आणि अशा पद्धतीनं पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 10 धावा जिंकण्यासाठी बनवायच्या 49 आणि मात्र जी सरासरी 10ची होती ती इथे मात्र पहिल्या षटकामध्ये गाठली जाते. गोलंदाज तयार. पुनश्च आता मात्र दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती मैक श्यामला आपण पाहतोय. अष्टपैलू कामगिरी नेहमीच राहिल्या. हो, इथे मात्र स्विंग यांना मैस हा डॉट बॉल येतोय. ओ, चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो. क्या बात आहे, कमालीचा स्ट्रोक. चेंडू सीमारेषा पार, धमाकेदार दणदणीत खणखणीत चौकार. आडव्या बॅटने ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न झालाय. तत्पूर्वी इथे हा डॉट चेंडू पाहायला मिळतोय. ओ, क्या बात आहे, आणखी एक दमदार स्ट्रोक. कमालीची फटकेबाजी पाहायला मिळतो. बागफूट पंच आणि त्याच्यावरती धमाका, दमदार चौकार. आणि आता मात्र धावसंख्या या चौकाराच्या मधीनं जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 18 या आकड्यावरती. 18 धाबा धावफलकावरती. हो, इथे मात्र चांगली कामगिरी पाहायला मिळते. चांगला खेळ देखील अशा एकंदरीत दिवसामध्ये राहिलाय.
आणि दोन्ही संघ देखील तितक्याच ताकदीनं या मॅच मध्ये चांगला खेळ करतायत. आजचा अंतिम दिवस आहे आणि त्या अनुषंगाने इथे मात्र आमच्या डेस्कटॉप वरती काहीशे वेगळ्या गोष्टी देखील आहेत. धावसंख्या धावफलकावरती 19 धावा, अजूनही 30 धावा पणवायच्या. तो रायझिंग अँड सरप्रायझिंग हा डॉट बॉल मेघश्यामचा कमालीची गोलंदाजी राहिली आणि इथे मात्र 2 षटकांचा खेळ समाप्त. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 19. हो इथे मात्र 23 तरा चेंडू फेकलाय, पंच तटस्थ आणि हा चेंडू येतोय डॉट. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज जयेशला आपण पाहतोय पुणेच्या आणि त्या अनुषंगाने इथे मात्र चांगला खेळ देखील पाहायला मिळतोय. दोन्ही संघ देखील तितक्याच ताकदीने प्रयत्न करतात पहिला मॅच मध्ये. ओ फटका दमदार आहे, डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक आणि इथे मात्र विकेटची प्राप्ती. वाघाची शिकार मधाच्या आतमध्ये फलंदाज केतन होतोय बाद. बॅक टू द पवेलियन. हो इथे मात्र चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय आणि तत्पूर्वी एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. बाकफ चांगला त्या अनुषंगाने इथे चांगलं बॅटल पाहायला मिळतं. गोलंदाज तयार, पुनश्चा गोलंदाजी ट्रॅक वरती. ओ फटका दमदारा, डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक येतात आणि तत्पूर्वी एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा देखील कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग ऑल्सो बिटवीन द बोथ प्लेयर्स आणि या 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. 2 धावेच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती 22
22 धावा. हो, इथे मात्र आणखी एक चांगला स्ट्रोक आणि मिसफील्ड पाहायला मिळाली. नजर अटी, दुर्घटना घटी. सिंगलला डबल मध्ये लगेचच कन्वर्ट केलं आणि या 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. या षटकामध्ये देखील चांगली कामगिरी पाहायला मिळते दोन्ही संघांच्या माध्यमातून. पुढील दोन्ही संघांनी लगेचच सज्ज राहा टॉस साठी प्लीज. आज अंतिम दिवस आहे आणि 5 षटकांची मॅच देखील आयोजकांनी ठेवली आहे. हो, इथे मात्र स्लाइस केलाय. क्या बात आहे, कमालीचा स्ट्रोक. बॅकवर्ड पॉइंट बॉन्डी लाईनच्या दिशेनं हा धमाकेदार चौकार. धावसंख्या धावफलकावरती 3 षटकांच्या अखेरीस 28-28 धावा. आता मात्र जिंकण्यासाठी उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 12 आणि 12 मध्ये बनवायच्यात 21. 12 चेंडू 21 धावेंची आवश्यकता. मधाच्या आतमध्ये ड्रिंक्स ब्रेक्स 12th वन. आपण ड्रिंक्स लगेचच घेऊन जायच्या. पुढील मॅचच्या टॉस साठी गावदेवी कांबा आणि सिद्धिविनायक आपटी आपण लगेचच या. कांबा संघ आपण लगेच या, नाहीतर 4 षटकांच्या मॅचेस होतील या गोष्टीची देखील नोंद घ्या, कारण की आज अंतिम दिवस आहे. वेळ वाचवणं गरजेचं आहे. मॅच ऑन जिंकण्यासाठी 21 धावेंची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 21 धावेंची आवश्यकता. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज ओम सज्ज होतोय. 12 चेंडू जिंकण्यासाठी 21 धावेंची आवश्यकता. आज एकंदरीत पहिली मॅच आपण पाहतोय. कांबा संघ आपण रिपोर्टिंग करा आलेले आहेत. चला आपण या षटकाच्या अखेरीस टॉस करूयात. चला या षटकानंतर आपण लगेचच टॉस करू दोन्ही संघादरम्यान. अनिकेत धुमाल देखील आमचे सज्ज असतील आणि त्यांच्या शुभ हस्ते टॉस करूयात. चला मॅच ऑन. 12 मध्ये 21 ची आवश्यकता. गोलंदाज तयार. ओ मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल थोडेसे दूर आणि तत्पूर्वी ही सिंगल धाव फलकावरती पाहायला मिळेल.
20 धाबा अजूनही बनवायच्या. चेंडू शिल्लक आहेत 11. सकाळचं सत्र आहे. सकाळच्या सत्रामध्ये थोडीशी शांतता इथे जरूर आपल्याला पाहायला मिळते, परंतु जसजसं वातावरण गरम होत जाईल तसतसं मात्र मॅचेस देखील गरमागरम आपल्याला पाहायला मिळतील, यात मात्र शंका नाही आहे. कारण की आज अंतिम दिवस आहे, मेगा फायनलचा दिवस आहे आणि अशा दिवसामध्ये अनेक क्रिकेटचे चाहते देखील इथे पाहायला मिळतील. ओ क्या बात आहे, कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळतो. बॅकफुटला गेले, स्लाइस केलंय, क्षेत्ररक्षक पाठलाग करत होते, त्यांच्या अव्वाक्याच्या दूर चेंडू फरार होतोय. बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेनं दणदणीत कणकणीत चौकार आणि चौकाराच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती आता मात्र 33 धावा. धावा धावफलकावरती आणि आता मात्र समीकरण आता थोडस कमी होत असताना जिंकण्याचं या चौकारानं कमबॅक करत असताना मधाच्या आतमध्ये या बाळवीर गोविली या संघाला आपण पाहतोय. गोलंदाज तयार. हो, इथे मात्र चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकला गेला. धावाची संधी. हो, मैक्षामचा हा डायरेक्ट हिट. क्या बात आहे, फलंदाज होते बाद. गणेशच्या खेळीचा अंत. गणेश बॅक टू द पविलियन. तेहतीस धावा धावफलकावरती आणि आता मात्र आपण 3 चेंडू नंतर टॉस करूयात. 33 धावा धावफलकावरती 49 धावा बनवायच्या होत्या. ओ, इथे मात्र साहिल चा नक्कीच विकेट घेतला जातोय. यष्ट्यांचा वेध घेतला, दांडी गोल आणि साहिल देखील तंबूच्या आश्रयाला तू चल मी आया अशी परिस्थिती मधाच्या आतमध्ये. आता मात्र जिंकण्यासाठी ज्या 16 धावा बनवायच्या त्या 16 धावांसाठी आता मात्र चेंडू शिल्लक असतील 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 16 धावा बनवायच्या आहेत. चला आपण टॉस करूयात. दोन्ही संघ सज्ज असतील, कांबा आणि आपटी आणि आमचे रविदादा धुमाळ यांच्या शुभ हस्ते आपण करतोय टॉस. कोण असेल टॉस का बॉस? कांबा संघाने जिंकला टॉस. प्रथमतः स्वीकारलाय क्षेत्ररक्षण, आमंत्रित केले फलंदाजीसाठी आपटी संघाला. दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील आणि जाऊयात मॅचच्या दिशेनं. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये वीरेंद्र. वीरेंद्र नाव ऐकलं तर नक्कीच वीरेंद्र सेहवाग यांची जरूर आठवण होते, परंतु तशी फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल जिंकण्यासाठी. आता मात्र 8 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 8 मध्ये बनवायच्या 16. 8 चेंडू 16 धावेंची आवश्यकता. ओ, फटका दमदार आहे. क्या बात आहे, गॅप शॉट सिलेक्शन, किलिंग शॉट, टेकिंग गॅप. चेंडू फरार होतोय नॉन स्टॉप, सीमारेषा पार, डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेनं. संघर्षाचा संघर्षमय चौकार. या चौकाराच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती 37. वीरेंद्र आला आणि वीरेंद्रने पहिलाच चेंडूवरती आज चौकार आला आणि आता मात्र 7 चेंडू आणि 12 धावेंची आवश्यकता. 7-12 सध्या तरी महत्वाचा घटक ठरलाय आणि संपूर्ण नक्कीच देशाला नव्हे तर जगाला वेळ लावले या 7-12 ने. आणि तेच समीकरण आता मात्र मधाच्या आतमध्ये 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी
12 धाब्यांची आवश्यकता. ओ विकेट करण्याचा प्रयत्न होता मेघश्यामचा, इथे मात्र चांगला प्रयत्न राहिला आणि अंतिम चेंडूवाला डॉट. आणि आता मात्र अंतिम षटकामध्ये 12 धाब्यांची आवश्यकता. 6 चेंडू आणि 6 मध्ये बनवायच्यात 12. आणि अंतिम षटकामध्ये कुठल्या गोलंदाजावरती विश्वास दाखवला जाईल हे देखील पाहावं लागेल. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, जिंकण्यासाठी धावा बनवायच्यात 12. आणि आता मात्र स्ट्राईकला ॲज अ बॅटर आपल्याला पाहायला मिळेल मधाच्या आतमध्ये मोनिश, ज्याने आतापर्यंत एकही चेंडू फेस केला नाहीये. गोलंदाजी ट्रॅक वरती नयनला आपण पाहतोय. नयन वरती आता मात्र विश्वास दाखवला. विश्वासाला सार्थ ठरू मधाच्या आतमध्ये गोलंदाजी करावी लागेल. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, धावा बनवायच्यात 12. निकेत गायकर यांचं देखील आगमन झालं. वेलकम. आपण देखील या व्यासपीठावरती आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत असेल. राजे छत्रपती अनखरपाडा आयोजित स्वर्गीय श्रावणी स्मृती चषकाच्या वतीनं आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. नयन गोलंदाजी ट्रॅक वरती 6 चेंडू जिंकण्यासाठी 12 धाब्यांची आवश्यकता. गोलंदाज तयार, ऑन द मार्क. हो, रायझिंग अँड सरप्राइझिंग डॉट बॉल. आडवा बाटने खेळण्याचा प्रयत्न झाला होता, बॉटम बॉल मध्ये संपर्क होत नाहीये आणि पहिला चेंडू येतोय डॉट. अजूनही 5 चेंडूंचा खेळ शिल्लक, जिंकण्यासाठी धावा बनवायच्यात 12. पुढील मॅच साठी गावदेवी आपटी त्यांच्या अगेन्स्ट गावदेवी कांबा अशी लढत आपण पाहणार आहोत. टॉस जिंकला कांबा संघाने, प्रथमतः स्वीकारलाय क्षेत्ररक्षण आमंत्रित केले फलंदाजीसाठी आपटी या संघाला. दोन्ही संघ सज्ज करा, आपल्या दोन्ही टीम्स रेडी राहायच्यात. 5-12चं समीकरण, मिस टायमिंग आहे. स्वतः गोलंदाज फॉलो थ्रो मध्ये जज करतो. हो, कॉटन बॉल. कमालीची कामगिरी नयनच्या माध्यमातून. फलंदाज बाद, बॅक टू द पविलियन. नवीन निशातला आपण पाहतोय मधाच्या आतमध्ये. नवीन बॅटर, 4 मध्ये 12 बनवायच्या, 2 विकेट करावे लागतील, 2 मोठे षटकार मारावे लागतील. किरणजी धुमाळ साहेबांचं देखील आगमन झालंय. वेलकम. आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. अनेक मान्यवर आज मात्र आमच्या मुख्य मंचावरती असतील, कारण की आज अंतिम दिवस आहे आणि अंतिम दिवसामध्ये हे सर्व मान्यवर आपल्याला पाहायला मिळतात. 4 चेंडू 12 धाब्यांची आवश्यकता. ओ, हा चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय आणि तत्पूर्वी हा चेंडू देखील येतो डॉट. कमालीची गोलंदाजी, 3 चेंडू फेकलेत, एकही धाव आतापर्यंत खर्च केली नाहीये नयनने आणि महत्वाचे एक विकेट देखील घेतले आहे. 3 मध्ये आता 12 बनवायच्या, 2 मोठे फटके, 2 षटकार इथून मात्र मारावे लागतील. हो, चांगली गोलंदाजी राहिली. यॉर्कर लाईन चेंडू होता आणि तत्पूर्वी इथे मात्र या 2 धावा वेगाने पूर्ण होत आहेत आणि आता मात्र 2 मध्ये 10 बनवायच्यात. 1 चौकार, 1 षटकार इथे मात्र मारावा लागेल. चला, वेळेच्या बाबतीत थोडंसं सहकार्य करा. आज अंतिम दिवस आहे आणि अंतिम दिवसामध्ये इथे मात्र चांगलं कार्य करावं लागेल. दोन चेंडू आणि 10 धाब्यांची आवश्यकता.
हो फटका दमदार आहे इनफिल्डच्या डोक्यावरून. हो आउटफील्ड स्लो झाली आणि अनुषंगाने इथे मात्र हा चेंडू अडवला गेला आणि या धावा मिळाल्या त्या म्हणजेच फक्त 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. नाट्यमय क्रिकेट सुरू आहे आणि या तत्पूर्वी आता 1 चेंडू आणि 8 धाबींची आवश्यकता. सामना होता कुठे आणि आणून ठेवला कुठे. गोलंदाज तयार. ओ सेन्सिबल क्रिकेट आणि सामना जिंकलाय. इथे मात्र रायते संघानं रायते 11 रायते संघाचं खूप खूप अभिनंदन. हार्डलक टफलक स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल बाळवीर गोविलीचं आम्ही करतोय कौतुक. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच